मंडळी, मी अनिता आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. त्यानिमित्ताने मी लुगडं वेअर केलं होतं, जिजामातांचा लुक केलेला होता. तर हे लुगडं आहे ना माझी पाचची जी बहीण आहे तिचं आहे. माझ्या सगळ्यात छोट्या बहिणीच्या लग्नामध्ये तिने हे शिवून घेतलेलं होतं आणि तिचं हे लुगडं मी मागवलं होतं संभाजीनगरवरून. तर मी हे शूटसाठीच खास करून मागवलं होतं माझ्या पप्पांजवळ. तर त्यानंतर आज माझ्या कार्टूनने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा लुक केलेला होता आणि त्याचे फोटो मी कालच्या पोस्टमध्ये अपलोड केलेले आहे. नक्की कमेंटमध्ये सांगा कसे वाटले तर. आणि आज तुमच्यासोबत एका कमेंटबद्दल सुद्धा बोलायचं आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. ती कमेंट तुम्हाला पुढे वाचायला भेटेल कशी आहे तर. आणि त्यावरती सुद्धा मला सांगा नक्की माझं काय चुकतं आहे तर. तर चला हा व्लॉग कंटिन्यू करा. आज घरातली थोडीशी क्लिनिंग वगैरे पण मी केलेली आहे, तर त्यावरतीच हा व्हिडिओ डिपेंड आहे. तर नक्की हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे सकाळी सकाळी मी क्लिनिंग करायला घेतली, पण त्याआधी माझा स्वयंपाक, धुणं, भांडी सगळी झालेली होती. भांडी सगळी झालेली होती. आणि हे कपाट जे आहे ना, मी येता जाता क्लीन करत असते तरीसुद्धा त्यावरती ना धूळ कुठून येते मला हेच कळत नाही. तर हे ना यावरती एक जरी डाग पडला ना लगेच दिसतो आणि मग तो लगेच क्लीन होतो, कारण तो दिसला का लगेच मी कपडा घेऊन क्लीन करून घेत असते. ते व्हाईट असल्यामुळे लगेच दिसतो त्यावरती. तर इथे ते कपाट पुसून झाल्यावर किचनमध्ये आले, डबे वगैरे पण पुसून घेतलेले. तर आज मला क्लिनिंग करायची होती आणि शिवजयंती होती, त्यानिमित्ताने फोटोशूटसुद्धा करायचं होतं. कालच करायचं होतं मला फोटोशूट, पण काही पॉसिबल झालं नाही. तब्येत खूपच वीक वाटत होती, पण आज थोडं बरं वाटत होतं आणि फायनली मला करायचं होतं. तर आज मला एका कमेंटबद्दल तुमच्याशी शेअर करायचं होतं. ह्या कमेंट तुम्हाला जर वाचायला दिसत असेल ना व्यवस्थित इथे, तर नक्कीच वाचा. आणि ही कमेंट करून ह्या बाबा, काका, मामा जो काही आहे ना, त्यांनी खरंच खूप चांगलं केलेलं आहे. कारण मला खरंच सांगते, 2 वर्षापासून माझ्या नवऱ्याने परमिशन दिली आहे ड्रेस घालायची. त्याआधी मी 13 वर्ष मी ड्रेस नाही घातलेला, फक्त साडीवरती राहिलेले. आणि इतक्या वर्ष मी साडी घालून खूप कंटाळले होते. आणि आतासुद्धा मला एखाद्या वेळेस कंटाळा येतो घरात घालायचा, पण कम्फर्टेबल वाटतं मला व्हिडिओसाठी किंवा असं घरामध्ये सुद्धा, म्हणून मी घालते. तर ही साडीवरती सुद्धा अशी कमेंट कोणी करू शकतो निगेटिव्ह, हे माझ्या नवऱ्याने जर बघितला असेल ना हा व्हिडिओ, तर त्याला नक्कीच चांगला वाटेल की खरंच आपण हिला ड्रेस घालायला परमिशन देऊ ना, खरंच खूप चांगलं केलेलं आहे. तर ही कमेंट करून मला खरंच वाटतं ह्या काका मामा जो काही दादा आहे त्यांनी खरंच खूप चांगलं केलेलं आहे. तर आज शिवजयंती आहे, त्यानिमित्ताने मी इथे ना शिवबा आणि जिजाऊंचं लुक केलेलं होतं. माझ्या कार्टूनला शिवबा बनवलं होतं आणि मी जिजामाता बनलेले होते. आणि इथे ना तो मोमेंट मी जसं सांगितलं तसं करतच नव्हता, पोज देत नव्हता फोटोसाठी व्यवस्थित, म्हणून मी त्याला थोडीशी रागवले होते. मला चिडचिड झाली होती, कारण आराध्याचं पण ट्युशन होतं चिकूचं आणि त्याला पण जायचं होतं. मग फोटोशूट करायला कोणी नव्हतं आणि हे काही काढत नाही अजिबात, खूप कंटाळा येतो यांना. तर आणि तो काही ऐकत नव्हता, पोज व्यवस्थित देत नव्हता, म्हणून मी रागवले होते. आणि त्यानंतर इथे म्हणत होता तो, तू रागवणार नाही ना? म्हटलं नाही रागवत, तू फक्त मला ना 15-16 फोटो काढायचे, जे काही आपल्याला काढायचे ते काढू म्हणलं पटपट आपण, आणि लगेच हे काढून टाकू. कारण हे जे ड्रेस वेअर केलेला होता ना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा, तो ना त्याला टोचत होता, ती माळ पण टोचत होती, दाढी पण त्याला ना चेहऱ्यावरती असं खाज येत होती, म्हणून तो म्हणत होता मला करायचं नाही. पण मी थोडेसे फोटोशूट करू आपण आणि लगेच काढू. आणि आता त्याने खूप छान छान पोज दिल्या आणि मग नंतर आम्ही ड्रेस काढून घेतला. फायनली फक्त 10-15 मिनटं आम्ही हा लुक ठेवला होता आणि लगेच काढून घेतला आणि छान छान फोटोशूट केलेले आम्ही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.